तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मोर्शी विधानसभा मतदारसंघातील मोर्शी वरुड राष्ट्रीय महामार्गावरील हजारो नागरिकांना जखमी करून अनेकांचे बळी घेणारा मायवाडी येथील पुलाजवळ रस्ता दाबल्यामुळे निर्माण झालेला जीवघेणा खड्डा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रुपेश वाडके यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवघ्या 2 तासांच्या आत दुरुस्त करण्यात आला। या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली होती। दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असताना रस्ता दबून मोठे खड्डे निर्माण झाल्याने अपघातांची मालिका सुरू होती। विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागला असून अनेक नागरिक मृत्युमुखी पडून काही किरकोळ व गंभीर जखमी झाले होते। रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अधिक धोका निर्माण होत होता। राष्ट्रीय महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गावर अशी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित विभागाकडून तात्काळ दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती। दरम्यान या गंभीर समस्येकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मोर्शी तालुका अध्यक्ष रुपेश प्रकाशराव वाडके यांनी लक्ष वेधलं। त्यांनी घटनास्थळी भेट देत रस्त्याची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या। त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यानंतर प्रशासन तात्काळ खडबडून जागे झाले। संबंधित यंत्रणेने त्वरित कर्मचारी व यंत्रसामग्री घटनास्थळी पाठवून अवघ्या 2 तासांच्या आत रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, मोर्शी।